नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम थेट आता तुमच्या खात्यामध्ये सोमवारी जमा होणार आहे. कारण की सोमवारी 11 तारीख आहे. 11 तारखेला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मार्फत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत जे आहे नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आता यामध्ये काय महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली संपूर्ण माहिती बघून घेऊया, जेणेकरून आपल्याला समजेल की खरंच या ठिकाणी हे पैसे किती वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप 2022 पासून वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही. तसेच खरीप 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधील भरपाई अद्याप स्थगित आहे. त्याचबरोबर रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र आता शेतकऱ्यांना सोमवारी त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले. या कार्यक्रमाअंतर्गत पीक विम्याच्या भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केलेले. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना खरीप 2022 पासून पीक विमा मिळालेला नाही. वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेला नाही. तसेच खरीप 2024 मधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावरील आधारित नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. राज्य आणि केंद्र सरकारने पीक विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता असेल आणि अनुदान देऊनही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता न दिल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई थकीत ठेवली होती. पण राज्य सरकारने आपला हप्ता जुलैमध्येच दिल्यानंतर कंपन्यांनी भरपाई दिली नाही. त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दखल घेत 11 ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे ठरवलेले आहे. सोमवारी राजस्थानतील झुनून येथील कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले. या कार्यक्रमाअंतर्गत जे आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे उपस्थित राहणार आहे. आणि या कार्यक्रमाअंतर्गत सर्व शेतकरी वर्ग ज्यांच्या अद्यापपर्यंत त्यांचा पीक विमा जर मंजूर असेल आणि थेट रक्कम जी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली नसेल तर तुम्हाला 11 तारीख म्हणजे सोमवारी तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे. यासाठी केंद्र शासनाने पीक विमा कंपनीसाठी एक खास सूचना जारी दिलेल्या आहेत. आणि या विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे आणि दाव्याची तयारी करणे, थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश करण्यात आलेला आहे. विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशा सूचना जे आहेत देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानुसार आता जे रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारी जमा केली जाणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्यात राज्य सरकारच्या हिश्श्याच्या विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणीत येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत. एका क्लिकवर सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल याची तयारी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी करावा अशाही या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विमा भरपाईची वाट आता शेतकऱ्यांना पाहावी लागणार नाही. आता राज्य सरकार ज्या प्रकारे PM किसान सन्मान निधी योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना असेल त्या प्रकारे जे आहे थेट खात्यामध्ये आता जी थकिलेली रक्कम आहे खरीप पीक विम्याची आता ती जमा केली जाणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर सोमवारी 11 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये 2022 पासून ते 2024 पर्यंतचा जो पीक विमा असेल त्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.